सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील भांडवली मूल्यावर आधारित वाढीव घरपट्टीच्या प्रश्नावर वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीनं आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मिरज येथील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली। यावेळी महापौर धीरज सुनशी यांचीही उपस्थिती होती। गेल्या काही महिन्यांपासून महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांवर लादण्यात आलेल्या वाढीव घरपट्टी विरोधात समितीच्या माध्यमातून आंदोलन, जनजागृती, हरकती, निवेदने तसेच कायदेशीर बाबींचा अभ्यास करून शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे। या पार्श्वभूमीवर समितीनं भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टी निश्चित करण्याची पद्धत, मालमत्तांचे सर्वेक्षण आणि मूल्यांकन, प्रत्यक्ष वापर आणि बांधकामाची स्थिती, बांधीव क्षेत्र, रेडी रेकनर दर, बाजार मूल्याशी संबंधित कायदेशीर तरतुदी, महानगरपालिकेचे उपविधी, कर आकारणीची प्रक्रिया आणि नागरिकांना देण्यात आलेल्या नोटिसांमधील पारदर्शकता याबाबतचे मुद्दे पालकमंत्र्यांसमोर मांडले। केवळ रेडी रेकनर दराच्या आधारे घरपट्टी निश्चित न करता कायद्यातील तरतुदी, मालमत्तेचे स्वरूप, प्रत्यक्ष वापर आणि संबंधित न्यायालयीन निर्णयांचा योग्य विचार करणे आवश्यक असल्याचे समितीनं स्पष्ट केले। तसेच संपूर्ण घरपट्टी प्रकरणाची कायदेशीर तपासणी करून नागरिकांच्या हरकती आणि मागण्यांचा गांभीर्याने विचार करण्याची मागणी करण्यात आली। समितीनं मांडलेल्या सर्व मुद्द्यांची पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली। समितीच्या प्रत्येक मुद्द्यांवर नगरविकास विभागाशी पत्रव्यवहार करून अधिकृत अभिप्राय घेण्यात येईल आणि त्यानंतर नियमानुसार आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी आश्वासनं त्यांनी दिली। पालकमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे वाढीव घरपट्टी विरोधातील लढ्याला शासन स्तरावर महत्त्वाची दखल मिळाल्याचे समितीच्या वतीनं सांगण्यात आले। नागरिकांवर अन्यायकारक कर लादला जाऊ नये आणि कायद्याच्या चौकटीत पारदर्शक आणि न्याय पद्धतीनं घरपट्टी आकारणी व्हावी, ही समितीची भूमिका कायम असल्याचे स्पष्ट करण्यात आले। बैठकीस हनुमंतराव पवार, पद्माकर जगदाळे, शंभूराज काटकर, नितीन चौगुले, कुपवाड व्यापारी असोसिएशनचे राजेंद्र पवार, बिरू आस्की, ओंकार माने, युनुस महात, सलीम पनाळकर, कुपवाड एमआयडीसीचे चेअरमन विनोद पाटील, नगरसेवक विश्वजित पाटील यांच्यासह समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते। वाढीव घरपट्टीचा प्रश्न हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून सांगली, मिरज आणि कुपवाडमधील सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक हिताचा प्रश्न आहे। नगरविकास विभागाचा अभिप्राय प्राप्त होईपर्यंत समितीचा पाठपुरावा सुरूच राहणार असून नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने संघर्ष सुरू ठेवण्याची भूमिका समितीनं व्यक्त केली।